चाललं बाबल्या? गावाला. कोणत्या गावाला? नमस्कार मंडळी, मी आहे वेदिका. आज आम्ही चाललो आहे पंढरपूरला. सकाळी इतकी थंडी आहे, सकाळी 6 वाजता पुण्यावरून निघालो. ब्रेकफास्ट केला, गाडीचा पण थोडासा ब्रेकफास्ट केला, म्हणजे CNG भरली. घरी इतक्या गाड्या आहेत तरी पण वंशला दुसऱ्यांच्या गाड्या चालवायला आवडतात. तर आई पप्पांना मोरगावमधून घ्यायचं होतं, तिथून आम्ही त्यांना घेतलं, तयारी वगैरे केली, निघालो. शुभांगी सगळ्या आजींना वगैरे बाय करून आम्ही निघालो पंढरपूरला. माझ्या सासूबाईंनी पंढरपूर अजून बघितलं नव्हतं, त्यासाठी अटास मस्तपैकी मी अशी रेडी झाले, इरकल साडी वगैरे घातली होती. सगळ्यात अगोदर आम्ही गेलो यल्लोमा देवीला, जे पंढरपूरच्या जवळच आहे ना. कासेगाव हे छोटंसं गाव आहे, तिथं दरवर्षी मी जाते. पण ह्या वेळेस काही यात्रेला येता आलं नाही, ऑर्डर होती मला मेकअपची, त्यामुळं आम्ही आलो नाही. तर आता सुट्टी होती ह्यांना, तर त्यासाठी म्हणलं चला जाऊया, जरा 2-3 दिवस फिरून येऊया. तर यल्लमा देवीला आलो. तिथे यात्रेला आल्यावरती इतकी गर्दी असते ना, जवळजवळ 2 तास तरी दर्शन होत नाही. मग असे वटीचं सामान वगैरे आम्ही घेतलं, देवीला साडी चोळीचा नैवेद्य वगैरे केला, आतमध्ये दर्शन भेटलं. यात्रेच्या वेळेला हे दर्शन असं आतून भेटत नाही, पण ह्या वेळेस आम्हाला पायापाशी एकदम देवीच्या गाभाऱ्यात जाता आलं. तिथं दर्शन घेतलं, देवीला नमस्कार केला. वंशनीही डोकं टेकून मस्त असा नमस्कार केला. छान असं सगळ्यांचं दर्शन झालं. बाहेर आलो. वंशी आजीसोबत अशी मजाक मस्ती चालू होती. त्याला असं बाहेर आलं की फिरायला खूप आवडतं, नुसता पळत असतो इकडून तिकडे. तर आजीसोबत म्हणजे खूप दिवसानंतर आजी त्याला भेटल्यावरती आजीसोबत छान असा रमतो तो. मग नंतर असा आम्ही नारळ वगैरे फोडला, देवीला नमस्कार केला, नैवेद्य वगैरे दाखवला. तर ह्याची गडबड पाणी पिण्यासाठी असं दर्शन वगैरे घेऊन आम्ही मग निघालो पुढच्या दिशेला. थँक्यू.